नमस्कार मित्रांनो. कशा आहात? मजेत ना? तर आजचं आपलं डेस्टिनेशन आहे विसापूर फोर्ट, पाझे केव्स आणि लोहगड फोर्ट. तर बघूया आपल्याला कोणते कोणते डेस्टिनेशन आज कवर होतात तर आता सकाळचे 10 वाजलेले आहे. आज आहे संडे आणि आपण निघालेलो आहे. तर तुम्ही समोर व्ह्यूज बघू शकता. आज ढगाळ वातावरण आहे, पावसाचा अंदाज आहे. तर नक्कीच समोर आपल्याला विसापूर फोर्टवर गेल्याच्यानंतर पाऊस वगैरे लागणारच आहे किंवा आता मधामध्ये सुद्धा पाऊस लागू शकेल. तळेगाव बदलल्याच्यानंतर आपल्याला पावसाला सुरुवात होते, कारण की त्या साईडला डोंगराळ भाग असल्या कारणाने आणि समोर आपल्याला खूप ढगाळ वातावरण दिसत आहे. तर पाण्याची शक्यता आहे. तर पाण्याला काही घाबरायचं नाही आहे. पाण्याची बरसातीची मजा जी आहे तर ती घेत घेत आपण आता समोर जाऊया. बघूया जर आला पाऊस तर पावसाची मजा घेत जाऊया. अदरवाईज जो विसापूर फोर्ट आहे तर तिथे 100% आपल्याला पाऊस लागणार ही गॅरंटी आहे. कारण जो IMD आहे तर IMDनी सध्या पुणे आणि पुणे परिसर डोंगर भागामध्ये पावसाचा अलर्ट दिलेला आहे. तर सध्या पुण्यामध्ये पाऊस नाही आहे, परंतु पुढे समोर पाऊस असणार. तर बघूया. संडे आहे आणि वातावरण छान आहे आणि समोर ट्रॅफिक पण आज बऱ्यापैकी कमी दिसत आहे. तर हा जो समोर तुम्ही पाहत आहे हा जो ब्रिज आहे तर तो मेट्रो ट्रेनचा ब्रिज आहे, परंतु सध्या काम अपुरं आहे. साईडला जे हिंजेवाडी आहे तर या साईडला सध्या मेट्रो ट्रेनचं काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे. जेव्हा पूर्णत्वास होईल त्यावेळेस रोडवरची ट्रॅफिक नक्कीच कमी होणार. तर बघू शकता तुम्ही जो रोड आहे आपला बाणेर रोड आहे तर कन्स्ट्रक्शन वगैरे भरपूर चालू आहे इकडे. खूप मोठमोठ्या बिल्डिंग्स वगैरे तयार होत आहे आणि भरपूर सारे शॉपिंग मॉल पण आहेत इकडे. तर रेस्टॉरंट आहेत, हॉटेल्स आहेत आणि इकडेच आपलं जे ग्राउंड आहे, क्रिकेट ग्राउंड आहे तर ते सुद्धा समोरच आपल्याला क्रिकेट ग्राउंडसुद्धा आहे. तर रोड असा भक्कम आहे, परंतु ट्रॅफिक जे आहे तर सॅटर्डे संडे ITचे हिंजेवाडी पार्क असल्यास कारणास्तव इकडे या रोडला भरपूर ट्रॅफिक असते. परंतु आज संडे आहे तर ओ हाय 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 बहुतेक ही मुलगीसुद्धा इकडे लोणावळा साईडला चाललेले आहेत, परंतु बलून्स वगैरे भरपूर बांधलेले आहेत तिथे बाईकवर. तर हे काय आपल्याला कळलेलं नाही आहे. ठीक आहे, असो, किंवा कोणाचा बड्डे वगैरे असू शकणार. तर ऑलमोस्ट पुण्याच्या बाहेर पोहोचलेलो आहे. दोन्ही साईडला डोंगर दिसत आहे आणि डोंगरावरती भरपूर ग्रीनरी पसरलेली आहे. तर दोन्ही साईडला मस्त शॉप आहेत आणि समोरच पेट्रोल पंपसुद्धा आहे, परंतु आपलं पेट्रोल आज फुल केलेलं आहे. तर त्या कारणास्तव पेट्रोल लागायचं काम नाही आपल्याला. तर कालच आपण जे बाईकचं रिफिल केलेली आहे, परंतु समोरचे जे डोंगर आहेत तर हे डोंगर एकदम ग्रीनरी आणि एकदम जबरदस्त दिसत आहेत, छान दिसत आहेत. वाव मित्रांनो, हा जो समोरचा डोंगर आहे तर या डोंगरावरती सॅटर्डे संडे भरपूर गर्दी असते ट्रेकिंग करण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण जी पार्किंग आहे ती फुल झालेली आहे आणि आपण इथे न थांबता आता सरळ समोर निघालेलो आहे आणि ऑलमोस्ट आता पावसालासुद्धा इथे सुरुवात झालेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता दोन्ही रोडच्या साईडला एकदम ग्रीनरी पसरलेली आहे. आणि आता आपल्याला इथून 2 पर्याय आहेत. तर एक तर लोणावळा साईडनं आपल्याला जाता येतं, बुरसे डॅम वगैरे त्या साईडनं जाता येतं आणि एक शॉर्टकटसुद्धा घेतो येतो आपल्याला हा लेफ्ट साईडला. तर ही जी बाईक थांबलेली आहे इथून आपण आता एक लेफ्ट साईडला टर्न घेऊया आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये जे छोटे छोटे गाव आहेत तर या गावाच्या मधून आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचूया. तर तुम्ही पाहू शकता डोंगराने कसं एकदम ढग पसरलेले आहे आणि डोंगरावर जो पाऊस पडतो तर त्यांनी जे धबधबे तयार झालेले आहेत त्यांनी एकदम मित्रांनो, आपल्याला जो समोर दिसत आहे तर आपण पोहोचलेलो आहे भाजे धबधबा. तर क्राऊड भरपूर आहे. पुणे मुंबईवरून येणाऱ्या लोकांची गर्दी इथे भरपूर राहते. सॅटर्डे संडे भरपूर क्राऊड राहतं आणि सर्वांना इथे धबधब्यामध्ये भिजण्याचा आनंद घ्यायचा असतो. तर तुम्ही पाहू शकता समोर
किती भरपूर असं क्राऊड आहे आणि जो धबधबा आहे तर तो फ्लोनी सध्या खाली पडतो आहे. सध्या डोंगरामध्ये पाऊस चालू आहे, त्या कारणास्तव जे पाणी आहे धबधब्याचं तर ते बऱ्यापैकी आहे. आणि भाजी धबधब्याची एक विशेषता म्हणजे आता त्यांनी लोणावळा बुरसी डॅम जे आहे तर त्या बुरसी डॅमसारखा विसापूर फोर्टच्या एकदम पायथ्याशी आपण पोहोचलेलो आहे. तर अशा प्रकारे ही ट्रेकिंग वगैरे करत करत वरती जावं लागतं. भरपूर जे लोक आहेत ते ट्रेकिंगसाठी तिथे एक थोडंसं घर आहे आणि तिथे कपडे वगैरे चेंज करू शकतो आपण. आणि समोर हा पॉईंट आहे. तर इथून जायचं आहे आपल्याला गडावरती. काही आपल्याला जर असे हे जर पाहिजे असतील बॅच तर अशा प्रकारे दिलेले आहे. सर्व शिव सह्याद्री ट्रेकर्स म्हणून असे बॅच. कितीला आहे हा? 30 रुपयाला एक आहे का? अच्छा ओके. किती वेळ लागेल आता समोर इथे गडावर? 1 तास लागेल का? किल्ले विसापूर. तर इथून आपली ट्रेकिंग सुरू झालेली आहे किल्ले विसापूर. तर चला निघूया वरती. असे भरपूर वॉटरफॉल्स वगैरे आपल्याला या वॉटरफॉलचे जो वे आहे तर या वेनेच आपल्याला वरती जायचं आहे. तर हे संपूर्ण अशी वाल वगैरे दिसत आहे इथून. आणि इथेच असं एक बनलेला एक हा वॉटर टँकर आहे कातळात कोरलेला. एक पाणी पिण्यासाठी हा टँकर बनवलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे असं जे डोंगराचं पाणी आहे असं पाणी आहे. इथे खाली भले मोठमोठाले असे स्टोन दिलेले आहे जे रस्त्यावरती. तर हा जो रस्ता आहे तर खूप जबरदस्त ॲडव्हेंचर आहे. तर आपल्याला हळूहळू गडावर पोहोचायचं आहे. गडाची जी वॉल आहे जी भिंत आहे तर या डॅमचा असा नजारा पाहायला मिळतो. अति सुंदर नजारा आहे. मस्त डोंगराचा जो कडा आहे तर त्या कडावरती मस्त गवत असं छान प्रकारे डुलत आहे. ग्रीनरी एकदम मस्त जबरदस्त वाटत आहे. आणि येणारी हवा आहे तर त्यामुळे जे गवताचा जो पिसारा होत आहे तर तो पाहण्यास एकदम छान वाटत आहे. समोर जो आहे नजारा तर तो आहे डॅम, लोणावळा डॅम आहे. आणि समोर जे आहे तर त्या व्हॅलीमध्ये एक गाव आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता समोर जो आहे आपला विसापूर फोर्ट. तर याच्यावरून जे वॉटरफॉल आहे जे पाणी आहे तर ते वॉटरफॉल स्वरूपात खाली पडत आहे. तर दिसताना जो नजारा आहे तो एक नंबर दिसत आहे. आणि सर्व वॉटरफॉल्स जे आहेत गडावरून जे पाणी खाली येतं तर ते वॉटरफॉल स्वरूपात आहे. तर एक नंबर दिसत आहे सर्व वातावरण गडावरती संपूर्ण. तर मित्रांनो आपण अशा प्रकारे पोहोचलेलो आहे विसापूर फोर्टवर. तर आपण आपल्या पाठीमागे जो आहे तर हा वॉटरफॉल आहे. या वॉटरफॉलचाच जो आहे रस्ता आहे. तर ट्रेकिंग करत करत आपण जो बेस पॉईंट आहे तर तिथपासून आपण या वॉटरफॉलच्याच रस्त्याने वरती गडावरती पोहोचलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता हा वॉटरफॉल आहे. आणि सध्या मस्त ग्रीनरी वगैरे झालेली आहे इकडे. तर समोरचा जो नजारा आहे तर जबरदस्त. मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे गडावर. आणि गडावर जी समोर तुम्ही वॉल पाहत आहात तर ही जी वॉल आहे तर हे आत्तासुद्धा इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभी आहे. तर भरपूर जाग्यावर ही जी कडा आहे ही जी वॉल आहे भिंत आहे तर ही भरपूर जाग्यावर कोसळलेली आहे. परंतु काही जाग्यावर सद्यस्थितीमध्ये सुव्यवस्थित आहे. तर तुम्ही पाहू शकता असं भक्कमपणे बांधकाम झालेलं आहे. आणि त्यावेळेस जे बांधकाम होतं तर हे कातळामध्ये जे
गडावरती जे वॉटर टँकर आहेत तर ते वॉटर टँकरमधून काढलेले हे जे दगड आहेत तर यांना बराबर शेप देऊन आणि समोर तिकडे एक जो चाक दिसत आहे तर या चाकामधून चुना आणि गूळ याची मळणी होत होती आणि मळणी केल्याच्या नंतर तो जो चुना आणि गूळ आहे तर त्यांचा जे उपयोग आहे तर गडाची जे संरक्षक भीत आहे तर ती बनवण्यासाठी होत होता. त्याचे जे जॉईंट आहे तर त्या जॉईंटमध्ये याचा उपयोग होत होता. तर तुम्ही पाहू शकता की किती मोठं चाक आहे. तर ऑलमोस्ट हे माझ्या जवळपास डोक्या एवढं हे चाक आहे आणि हे चालवण्यासाठी मला तरी नाही वाटत की हे मनुष्य किंवा मावळे वगैरे याला चालवत असतील. तर हे जे चालवण्यासाठी एक तर हत्तीचा वापर होत असणार किंवा घोडे किंवा बैल असा वापर होत असणार. तर हा तुम्ही पाहू शकता सत्यसुद्धा साक्ष देत इथे उभे आहे. तर समोरच एक आपल्याला अजून एक जाता आहे तर त्या जातावरती दळण वगैरे दळण्याचे काम होत होते तर ते सुद्धा आपल्याला इथेच बाजूला आहे. आणि हा जो पाहताय तुम्ही जो चाक आहे तर हा खूपच मोठा आहे. तर त्यावेळेस हे पर्याय फक्त चुना आणि गूळ याचं मिश्रण बनवून जी गडाची जी संरक्षण भीत आहे तर ती बनवण्यासाठी याचा वापर होत असे. तर हे जे समोर तुम्ही पाहत आहे तुम्ही हे जाता आहे तर याचा उपयोग दळण दळण्यासाठी गडावरती केला जायचा. परंतु हे जातंसुद्धा खूप मोठं आहे. तर हे जे जातं आहे तर या जात्याला 4 साईडला होल आहेत आणि आतमध्ये दळण टाकून ते मळणी करून त्याचं बारीक पीठ तयार करत होते. तर हे सुद्धा एका माणसाला चालवता येईल. आत्ता सध्या काळामध्ये एका माणसाला चालवता येईल हे शक्य नाही आहे. जात आहे तटबंदी आहे. तर तटबंदी सध्या कंपनी आता सध्या उभी असलेली दिसत आहे. काही थोडीशी इथे डॅमेज झालेली आहे. जो व्ह्यूज आहे एकदम जबरदस्त नजारा आहे आणि थोडंसं भगदड सुद्धा पडलेलं आहे. तर त्या कारणाने आपण थोडंसं मागेच थांबलेलं बरं. कारण पावसाळा आहे आणि इथून हा जो आहे तर हा एवढा भाग असा डॅमेज झालेला आहे. तयार झालेला आहे. ते वॉटरफॉल्स आहे. गडावरून जे पाणी आहे रॅलीमध्ये खाली आणि ही गडाची तटबंदी आहे. कंपनी आज सुद्धा साक्ष देत उभी आहे. विसापूर जो गड आहे त्या गडाच्या जी बॅक साईड आहे बॅक साईडचा जो बेस पॉईंट आहे तर पर्यंत पोहोचलेलो आहे. आणि ही एक कडा आहे तर एक कडा दिलेली आहे इथे. परंतु कडाची एक जी आहे तर हे संरक्षक भीत सध्या ही नाही. तर इथून जो व्ह्यू आहे जबरदस्त व्ह्यू आहे. तर इथून जर खाली पडलं तर तुम्ही बघू शकता जवळ जाण्याला तेवढं धाडस करायला. अशा प्रकारे हा संपूर्ण लोणावळा परिसर आणि इथून आपल्याला कॅप्चर होत आहे. सध्या रिसॉर्ट प्रमाणामध्ये इथे तयार झालेले आहे. एक जबरदस्त निसर्ग आहे. 100% ऑक्सिजन आहे. समोर जो नजारा आहे तर तो एकदम डॅम आहे. तर डॅम एकदम भरलेल्या स्थितीमध्ये दिसत आहे तो डॅम.
लोणावळ्यामध्ये भरपूर पाऊस झालेला आहे. लोणावळा आणि लोणावळा परिसरमध्ये IMDचा इशारा आहे की भरपूर प्रमाणात पाऊस झालेला आहे. परंतु हा जो व्ह्यू आहे इथून एकदम जबरदस्त दिसत आहे या कड्यावरून. तर सर्वांना विनंती आहे की हा जो कडा आहे तर या कड्यावरती एकदम टोकाला कोणीही जाऊन समोर जाऊन कोणीही पाहू नाही. कारण की हा जो कडा आहे या कड्यावर पाहू शकता की हे जे आहे तर सेकंड नाही म्हटलं तर 600 अंतरीमध्ये लगेच जाणार तो. तर वाचण्यासाठी कोणतेही चान्सेस आपण काळजी घ्यायची आहे. आणि ते संरक्षक या कड्याला संरक्षक भीत नाही आहे. तर याच्या कड्याच्या खाली एकदम अशी दरी आहे. जबरदस्त व्ह्यू आहे इकडे आणि तर हा आपला बेस पॉईंट आहे. तर या बेस पॉईंटवरून आपण ट्रेकिंग चालू केली होती. तर आता परत आपल्याला हा जी माची आहे तर ही माची घ्यायची आहे.